मॉर्निंग, मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती. सो आमच्या इथे पाऊस पडला, पण सध्या तर ऊन आहे. पण त्या पावसामुळे काल रात्री अजिबात लाईट नव्हती. 12:30 वाजता लाईट आली, म्हणजे 2 ते 3 तास लाईट नव्हती. आणि असं झालं की जेव्हा लाईट नव्हती, खूप गरम होत होतं, तेव्हा मला झोप येत होती. जेव्हा लाईट आली तेव्हा माझी रात्रभर झोप झालीच नाही. नुसतं फक्त नावाला मी डोळे मिटले असेल, पण झोप माझी अजिबात झाली नाही. त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला मला उठायला. उशीर म्हणजे जास्त 8-9 वाजेपर्यंत काय झोपले नाही. 7 वाजता उठले मी आणि मग नंतर डब्बा वगैरे केला त्यांचा आणि ते गेले ऑफिसला 10:30 वाजता. चिकू 2 दिवस झाला मी त्याला तिकडे पाठवते त्याच्या मोठ्या पप्पांकडे. सो तिथे तो छान रमतो. पण इथे असले की त्याला सारखं 10 वेळा घराच्या बाहेर जातो, मग तिथून पकडून आणावं लागतं त्याला. मग त्याच्यातच माझा पूर्ण दिवस जातो आणि माझी थोडीशी कामं असतात मी ती करायला पण ना 2 तास 3 तास अशी जातात, म्हणजे पूर्ण दिवसच समजा. तर चला आजचा दिवस माझा कसा जातो ते मी तुमच्यासोबत शेअर करते. माझी सकाळची सुरुवात ना नेहमी चहानेच होते. सो मी ते चहा ठेवला होता आणि मी खूप प्रयत्न करते की मी एक वेळचा चहा बंद करेन, पण तसं काही होत नाही. दोन्ही वेळेला चहा घेते, सकाळी आणि संध्याकाळी पण. सो टिफिनला इथे मी झटपट भुर्जी केली होती, जी की सोपी रेसिपी आहे आणि लवकर होणारी आहे. त्यामुळे एक तर उशीर झाला होता, त्यामुळे मी अंड्याची भुर्जी केली आणि घरातलेच अंडे. घरात आमच्या कोंबडी असल्यामुळे अंडे होते माझ्याकडे फ्रीजमध्ये. सो मी ते अंड्याची भुर्जी केली. चपातीचं पीठ मी अगोदरच मळून ठेवलं होतं, कारण ते चपात्या थोडे मऊ पडतात. मी नेहमी जाड चपाती होतच नाही माझ्या हातून जाड चपाती. सो माझी जी चपाती असते ना ती पातळ असते आणि मी पातळच चपाती करते. आणि पीठ मळून ठेवल्याने ती थोडीशी जाड म्हणजे ती कडक होत नाही. तर यांचा टिफिन वगैरे मी सगळं रेडी करून ठेवला होता. तर आत्ता करणार आहे आम्ही पास्ता. ह्याच्या अगोदर पण मी केला होता. तो माझ्या हातून तो नेहमी थोडासा स्टिकी होतो. सो मी आता परत एकदा करणार आहे सगळ्यांसाठी. गेल्या वेळेला मी आणि यश या आम्ही दोघांसाठीच केलं होतं, पण आता परत एकदा करणार आहे. मला पर्सनली पास्ता इतका आवडत नाही, पण मी ट्राय करेन की तो छान व्यवस्थित बनेल. पास्त्याची रेसिपी काय आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यामध्ये अजून काही सॉसेस वगैरे टाकतात आणि अद्रक लसूणची पेस्ट वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी टाकतात. पण मी सिम्पलमध्येच केली होती, कारण आमच्या मुलांना त्यातले कांदा टोमॅटो सगळंच काढून खाण्याची सवय. साधं पोहे केलं तरी त्यातला कढीपत्ता, कांदा टोमॅटो, जिरं वगैरे सगळं काढून खातात. सो मी इथे बारीक कांदा टोमॅटो कापला होता. आणि आमच्यासाठी नवीन आहे, कारण आम्ही मॅगी, पास्ता आणि पिझ्झा ह्या सगळ्या गोष्टी ना केव्हा तरी आणतो घरी, केव्हा तरी खातो. नाहीतर ऑमलेट, चपाती, पोळी भाजी अशाच गोष्टी असतात त्यांना नाश्त्यासाठी सुद्धा जेव्हा ते शाळेत जातात तेव्हा. सो मी ते पास्ता बॉईल करून घेतला होता आणि यावेळी ते जास्त चिकट झालं नव्हतं. सो कांदा टोमॅटो मी छान परतून घेतला, त्यामध्ये बेसिक हळद आणि मीठ टाकलं होतं. त्याच्यानंतर पास्ता टाकला आणि त्याच्यावरती 2 पास्त्याचे मसाले मी टाकले, कोथिंबीर टाकली, थोडीशी गार्निशिंगला. आणि जास्त तिखट केलं नव्हतं, गेल्यावेळी थोडंसं तिखट झालं होतं आणि छान लागत होता पास्ता. यावेळी छान झाला आहे पास्ता. मी गेल्या वेळी आमच्या दोघांसाठी बनवला होता, तो एवढा मला आवडला नव्हता, पण मला आवडला. यावेळी जास्त तिखट नाही झालं. घरातलं सगळं काम आवरेपर्यंत ना मला 2-2:30 वाजले होते आणि बाकीच्यांचं जेवण झालं होतं, फक्त मी राहिले होते. सो वरण भात घेतलं मी आणि जे की मी बटाट्याचे चिप्स केले होते ना, जे की व्हिडिओ मी शेअर केलेला आहे शॉर्टमध्ये, ते चिप्स मी भाजले होते. तर छान जेवण झालं होतं. संडे होता, हे घरी होते आणि घरी असले की असे काही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतात. हा जांभळाचा ज्यूस आहे, म्हणजे जसा कोकमचा सिरप असतो ना तसा यांनी घरी जांभळं होते, तर जांभळाचा वरचा जो गर असतो ना सगळं काढून घेतला आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवलं आणि ते 2-3 चमचे टाकून त्यात थंड पाणी टाकलं आणि त्या जांभळाच्या गरमध्ये तिखट आणि मीठ थोडंसं पण ॲड केलं होतं. 1-2 जेव्हा गोट मी पिले त्याच्यानंतर ते मला इतकं आवडलं नाही. जेव्हा मी ते पूर्ण एकदमच प्यायले तेव्हा ते छान झालं होतं आणि ते चवीला पण लास्टला छान वाटत होतं. भक्तीला आज मी कामाला लावलं होतं. म्हटलं तिला एवढे कपडे आहेत ते घडी करून ठेव, पण तिला दुसरं काम करायचं होतं, तिला भांडे घासायचे होते. म्हटलं आधी एवढं करून ठेव, नंतर तुलाच कंटाळा येणार या सगळ्या गोष्टीचा. सो नाश्त्याची तयारी मी तर करत होते. मी इडलीचं बॅटर बनवण्यासाठी भिजत ठेवलं आणि काल रात्री मी थोडेसे वाल भिजत ठेवले होते, कारण ते संध्याकाळी स्वयंपाकाच्या कामाला यावं म्हणून. सॅटर्डे आहे, सो त्याचीच भाजी आज करणार आहे. आता शाळेची तयारी चालू झाली आहे, म्हणजे त्यांचे बॅग धुणं, त्यांचे शूज, सॉक्स वगैरे आणि काही वह्या पुस्तकं त्यांना कवर लावायचं आहे वगैरे. ते अजून कवर लावायचं बाकी आहे, पण काही 2-3 गोष्टी आहेत त्यांचे टिफिन करून ठेवले, ज्यामुळे ऐन वेळेला मला घाई नको आणि पहिल्या दिवशी उठायला नको म्हणतात, कारण 2 महिने झाले सुट्टी पडले, त्यामुळे उशिरा उठणं हे त्यांचं रुटीन झालं आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी थोडंसं डिफिकल्ट होणार आहे सकाळी लवकर उठणं. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. बघूया कसं काय होतं. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.